विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तंबाखू मुक्त शाळा या अंतर्गत प्रशालेत व प्रशालेच्या परिसरामध्ये तंबाखू व व्यसनाधीनता याविषयी जनजागृती करण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे। त्या अंतर्गत आपण सर्वजण आज आपल्या शाळेच्या परिसरात रॅली काढणार आहोत। या रॅलीच्या माध्यमातून जनतेला तंबाखू न खाण्याविषयी, व्यसने न करण्याविषयी आवाहन करणार आहोत। तसेच व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सुद्धा माहिती सांगणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्याने घोषणा देऊन जनतेचे लक्ष आपल्याकडे वेधून या रॅलीचा उद्देश सफल करावा अशी मी सर्व विद्यार्थ्यांना सांगणे आहे। मी विजय दत्तात्रय रसाळ, उपमुख्याध्यापक, झुपेस हायस्कूल व द.पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालय। आज आमच्या या विद्यालय व कॉलेजतर्फे जनजागृती मोहीम अंतर्गत तंबाखू मुक्त अभियानाअंतर्गत रॅली आम्ही आज काढत आहोत। विद्यालयामधून अशा प्रकारची जी रॅली आहे त्याचे विशेष महत्त्व शासनाला पटलेलं आहे की या पद्धतीने जर रॅली काढली किंवा व्यसनमुक्ती जी आहे ती आज हायस्कूल पासूनच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे। व्यसनाधीनता वाढत आहे आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारची जनजागृती केली तर ती पालकांपर्यंत आणि समाजापर्यंत निश्चित त्याचा प्रभाव या रॅलीचा पडणार आहे किंवा अशा या मोहिमेचा प्रभाव पडेल। आणि म्हणून शासनाने या वर्षीपासून विद्यालयांमध्ये शाळांमार्फत 1ली ते 12वी पर्यंतचे जे वर्ग आहेत त्यांना हे कंपल्सरीच केलेलं आहे। तंबाखू मुक्त शाळा निर्माण करणं ही तर खरी गरज आहे आणि मुलं आणि तरुणांमध्ये अशा पद्धतीने तंबाखूचा वापर रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोरण हे शासनाने योजलेलं आहे। आणि शाळा ही अत्यंत महत्त्वाचं ठिकाण या साठी मानलं जातं जिथे तंबाखू विरोधी चळवळ सुरू होऊ शकते आणि ती यशस्वी रीतीने ही पार पडली जाऊ शकते। आणि म्हणून बदल घडवण्यासाठी प्रेरित तरुण, विद्यार्थी, दृढनिश्चयी शिक्षक असे हे घटक यासाठी महत्त्वाचे आहेत। आणि यांच्या मदतीने आम्ही तंबाखू मुक्त भारताचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। आज VPS हायस्कूल व द.पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातर्फे तंबाखू जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। आताच प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय विसाळ सर, उपमुख्याध्यापक विजय रसाळ सर यांनी आपल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि त्यांनी विद्यार्थी तसेच शालेय परिसरामध्ये असणारे जे काही छोटे मोठे खाऊचे दुकान आहेत त्यांना पण आवाहन केलं आहे की त्यांनी सुद्धा तंबाखूजन्य किंवा इतर कोणत्याही अशा वस्तू ठेवू नये की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये त्याचा गैरप्रसार होऊ शकतो। आणि या निमित्तानेच या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासनातर्फे मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक शाळेला असे आवाहन करण्यात आलेले आहे की प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थ्यांची अशा प्रकारची रॅली काढून तंबाखू मुक्त शाळा आणि शालेय परिसर या ठिकाणी करायचा आहे। या संदर्भामध्ये लोणावळ्यातील नागरिकांना, सुजाण नागरिकांना या ठिकाणी प्रशालेतील विद्यार्थ्यांतर्फे आवाहन करण्यात येणार आहे की त्यांनी अशा प्रकारे जे काही तंबाखू आणि तंबाखूजन्य बाकीचे पदार्थ आहेत त्यापासून ते दूर राहिलं पाहिजे। त्या रॅलीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले, रॅलीला या ठिकाणी सुरुवात करण्यात येत आहे। रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय सुहास विसाळ सर, उपमुख्याध्यापक श्री विजय रसाळ सर, पर्यवेक्षक श्री अनिल खामकर सर, त्याचबरोबर पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये मॅडम, वरिष्ठ लिपिक सन्माननीय श्री पुंडलिक आंबेकर सर, शिक्षकेतर प्रतिनिधी सन्माननीय श्री
सचिन थोरात सर या सर्वांनी मिळून या ठिकाणी रॅलीला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. रॅलीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. शालेय परिसरापासून लोणावळा बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यासाठी या रॅलीचे प्रमुख आहेत श्री वैभव सूर्यवंशी सर, सन्माननीय श्री योगेश कोठारे सर आणि मी स्वतः श्री संजय पालवी या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी आहोत. आम्ही सर्वजण प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी या ठिकाणी फलक घेतलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी रॅलीला सुरुवात झालेली आहे. रॅलीसाठी विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना वाटतंय की तंबाखू ही आपल्या पालक असतील, नातेवाईक असतील, लोणावळा परिसरातील सर्व नागरिक असतील यांनी सोडणं गरजेचं आहे.